उरी निर्भयता नयनी अग्नी उन्नत मस्तक करी शतग्नी. उभा इथे मी असा निशिदिनी, बघू कोणता शत्रू करतो कुठुनी धीट उठा. या देशाचा मी संरक्षक, भारत माझे गाव, सैनिक माझे नाव. महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे हे शब्द. नमस्कार. आज कॉन्शियस भटकंतीमध्ये जाऊया पुस्तक नगरीत. 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तक नगरीतल्या या भटकंतीमध्ये जाणून घेऊया शौर्य कथा सांगणाऱ्या एका प्रेरणादायी पुस्तकाविषयी. पुस्तकाचं नाव आहे द ब्रेव परमवीर चक्र स्टोरीज. लेखिका रचना बिश्त रावत यांचं हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय लेखक भगवान दातार यांनी. मराठीत या पुस्तकाचं नाव आहे सर्वोच्च लष्करी सन्मान प्राप्त शूरांच्या परमवीर गाथा. मंडळी, या पुस्तकाचं लिखाण इतकं सुंदर आहे की हे पुस्तक वाचताना जणू ते वाचन न राहता पुस्तक आणि आपल्यामध्ये छान संवाद सुरू होतो. हे पुस्तक आपल्याला परमवीर चक्राने सन्मानित 21 शूरवीरांच्या पराक्रमाची गोष्ट सांगतं आणि ती वाचत असताना ती गोष्ट, तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. लेखिका रचना बिश्त रावत यांना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली ती गोष्टही खास आहे. भारत पाकिस्तान सीमेवरचं एक फिरोजपूर शहर. या शहरात एकदा लेखिका फिरत असताना रस्त्यावर तिला एक फलक दिसतो. त्या फलकावर एक चित्र असतं. ते चित्र होतं हवालदार मेजर अब्दुल हमीद यांचं. त्यांनी 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात साध्या RCL गनने पाकिस्तानचे 7 रणगाडे उद्ध्वस्त केले. या लढाईत हवालदार मेजर अब्दुल हमीद शहीद झाले. अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र हा शौर्य सन्मान हवालदार मेजर अब्दुल हमीद यांना मरणोत्तर देण्यात आला. तर झालं असं, लेखिका रचना बिश्त रावत या हवालदार मेजर अब्दुल हमीद यांच्या छायाचित्राकडे पाहत होत्या. ते चित्र पाहत असताना त्यांच्या मनात आपोआप विचार आला, तुझी शौर्य गाथा मी नक्कीच लिहीन. आणि मग सुरू झाला एक मोठा प्रवास. परमवीर चक्राने सन्मानित 21 शूरवीरांच्या शौर्य कथा जाणून घेण्यासाठी अनेक ठिकाणी, अनेक दुर्गम गावी लेखिका रचना बिश्त रावत यांनी प्रवास केला. या शूरवीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी संवाद साधला आणि मग साकार झालं हे पुस्तक.